नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे धुळे जिल्ह्यातील। जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर पारोळा तालुका आहे। पारोळा येथील पोलीस स्टेशनचा कारभार तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संदीप सावंत यांच्या हातात आहे। बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी रात्रीला 11:30 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक सावंत आणि त्यांचे पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला हजर होते। तालुक्यातील सुमठाणे गावचे पोलीस पाटील वालजी पोलीस पाटील यांचा पोलीस स्टेशनमध्येच फोन आला। शिवारातील वन विभागाच्या जंगलात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी सुमठाणे गावी रवाना झाले। वन विभागाच्या निर्जन ठिकाणी जाईपर्यंत बरीच रात्र झाली होती। वाटेत पोलीस पाटलांना सोबत घेण्यात आले। घटनास्थळी झाडाझुडपात साधारणपणे 55 ते 60 वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले। त्यात अनोळखी महिलेचा चेहरा प्लास्टिकच्या पोत्याने झाकलेला होता। पोते उघडताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली। अनोळखी महिलेच्या कपाळावर आणि डोक्यात मारहाणीच्या जखमा दिसत होत्या। तिच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये लोखंडी धातूची रिंग होती। घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा सोपस्कर झाल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीला पारवा येथील पुटी रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेप्रकरणी अमल सातपुते यांनी पारवा पोलीस स्टेशनला 26 जून रोजी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्ह्याच्या तपासकामी अधिकारी वर्गाला सूचना देण्यासाठी पोलीस अधिकारी महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी भेटी दिल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या सहकार्यासह तपास सुरू केला। सर्वप्रथम महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते। त्या दृष्टीने तपासायला सुरुवात करण्यात आली। जळगावसह धुळे इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला महिलेच्या वर्णनाचे मिसिंग दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला। मात्र कुठेही तशा स्वरूपाची नोंद नसल्याचे आढळून आल्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आव्हान पोलिसांसमोर होते। पोलिसांनी आपल्या पथकाला व बातमीदाराला कामाला लावले। त्या मृत महिलेच्या पायात असलेली रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्यानुसार त्या वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। याशिवाय विविध वाढत्या गुन्हेगारीच्या माध्यमातून मयत महिलेच्या तिच्या अंगावरील कपडे, तिच्या हातावरील गोंधन, कानातील रिंग आणि जी माहिती प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। याशिवाय मयत महिलेच्या हातातील हिरवा काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा होता। हा पिवळा धागा तिने घटनेपूर्वी कोणत्या तरी मंदिरात दर्शनासाठी जाऊन आली असेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदिर परिसरात विक्री होतो याची ओळख पटवण्याकामी माहिती घेण्यात आली। याशिवाय परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले। तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचे लोकेशन काढण्यात आले, तरीही मृत महिलेची ओळख पटत नव्हती। सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असताना पारवा तालुक्यातील उदरखेडे गावातील राहणारी शिवाबाई रघुनाथ कोळी ही 55 ते 60 वर्ष वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुणकुण पारवा पोलिसांना लागली। या गाव परिसरातील गावकऱ्यांमध्ये हीच चर्चा सुरू होती। हाच धागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली। घटना उघडकीस आल्यानंतर 3 दिवसांनी 28 जून रोजी 2 व्यक्ती पोलीस स्टेशनला आले। त्यातील गोपाल रघुनाथ कोळी या उदरखेडे येथील तरुणाने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना सांगितले की मी तुमची शोधपत्रिका वाचली असून त्यातील महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मिळते जुळते आहे। माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारवा शहरात विविध ठिकाणी घरकाम, धुणी भांडी, झाडू पोचा करण्यासाठी जाते। मी गेल्या काही दिवसापासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो। तेथून घरी परत आल्यावर माझी आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली। आपण दिलेल्या शोधपत्रिकेत महिलेचा फोटो व मृतदेह मला दाखवल्यास मी ओळख पटवू शकतो। त्याच्या म्हणण्यानुसार त्याला महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला। ही महिला त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हीच होती। आता महिलेची ओळख पटली आणि तपास करण्यात पोलिसांना थोडं सोपं झालं। मात्र तिची हत्या कोणी आणि कशामुळे केली हा महत्त्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरू झाले। महिला शोभाबाई वावरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलित करण्यात आला। तिच्या मोबाईलमध्ये सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील संशयित अनिल गोविंदा सदाशिव या तरुणासोबत झाल्याची माहिती तपासात पुढे आली।
त्यामुळे संशयाची सुई आता अनिल या तरुणावर स्थिर झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पारवा पोलीस स्टेशन असे संयुक्त पथक अनिल सदाशिव यांचा शोध घेण्यासाठी सुठाणी गावात गेले. मात्र तो गावातून फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय जास्तच बळावला. त्याचे राहण्याचे ठिकाण एक निश्चित नव्हते. तो कोठेही राहत होता. अनिल सदाशिव याचा चेहरा आणि शरीरयष्टी कशी आहे हे पोलिसांना माहीत नसल्यामुळे त्याला शोधायचे आणि ओळखायचे कसे हा एक प्रश्न पोलीस पथकाकडे होता. त्यामुळे त्याला ओळखण्यासाठी एका व्यक्तीला सोबत घेण्यात आले. पोलीस पथक डोळ्यात तेल घालून त्याच्या मागावर होते. 28 जूनच्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या शेताच्या रस्त्याच्या कडेवर मोटारसायकलने जाताना पोलीस पथकासोबत असलेल्या व्यक्तीला तो दिसला आणि त्याला ओळखले. त्याने पोलिसांना हाच तो अनिल सदाशिव असे सांगितले. त्यामुळे पाठलाग करून त्याची वाट काढण्यात आली. सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की गेल्या काही वर्षापासून त्याचे व मयत शोभाबाई यांचे प्रेमसंबंध होते. शोभाबाई ही पारवा शहरातील विविध ठिकाणी घरकाम करून घर संसार चालवत होती. तिला 2 मुले, सुना व नातवंडे असे परिवार होता. तिचा मोठा मुलगा नोकरीनिमित्त गुजरात राज्यात अंकलेश्वर येथे राहतो, तर लहान मुलगा पारवा येथे ॲल्युमिनियमचे काम करतो. तिचा नवरा अंकलेश्वर येथे गेला असताना ही घटना घडली होती. घटनेच्या दिवशी 24 जून रोजी शोभाबाई आणि अनिल सदाशिव या दोघांमध्ये बरेच कॉल फोन झाले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो तिला उदीरखेडे येथून नवलनगर मार्गे वन विभागाच्या जंगलात फिरायला घेऊन गेला. त्यावेळी रात्र झाली होती. शोभाबाईने अंगावर घालण्यासाठी बरेच दागिने करून घेतले होते. त्या दागिन्यावर अनिलची गेल्या अनेक दिवसापासून नजर होती. ते दागिने आपल्याला मिळाले तर आपली आर्थिक तंगी नाहीशी होईल असा क्रूर विचार त्याच्या मनात होता. त्या विचारातून गोड बोलून तिला रात्रीच्या वेळी तिला जंगलात फिरायला घेऊन गेला. तिच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये वाद झाला. त्या वादातून तिने त्याला चापट मारली. त्यामुळे त्याला खूप राग आला. या रागातून आणि तिच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह सोना चांदीच्या दागिन्यात मोहात पडून जवळच असलेला दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात मारला. ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली आणि क्षणातच मरण पावली. त्याने तिच्या अंगावरील दागदागिने काढले आणि तेथून पसार झाला. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नाने त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेने म्हातारपणात अनैतिक संबंध ठेवले आणि आपला जीव गमावून बसली. खरं तर या वयात नातवंडे खेळण्यात स्त्रिया मग्न होतात. मात्र तिने तरुणाशी अनैतिक संबंध ठेवले. नवरा व 2 मुले असून देखील ती अनैतिक संबंधात अडकली. अशा अनैतिक संबंधातून अशा थरारक घटना घडत आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये भरपूर वाढ होत आहे. जणू काही यांना कायद्याची अजिबात भीती राहिलेली नाही. वयस्कर महिला, विवाहित महिला तरुणाच्या नादी लागून आपला संसार उद्ध्वस्त करून बसतात. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.